नमस्कार. मार्केट पडला की आपण घाबरतो. मार्केट वाढला की म्हणतो, "अरे, आता उशीर झाला." आणि मग काय होतं? आपण इन्व्हेस्टच करत नाही. आणि काय होतं? आपण फक्त वेट करत राहतो. पण एक सिंपल ट्रुथ आहे, सक्सेसफुल इन्व्हेस्टिंग म्हणजे टायमिंग नाही, कन्सिस्टन्सी आहे. ही इमेज बघा. मार्केट कधी पडतो, कधी वाढतो. पण जो माणूस मार्केटमध्ये टिकून राहतो, त्याचं वेल्थ हळू वाढतं कंपाउंडिंगमुळे. तर टाईम इन द मार्केट इज मोर इम्पोर्टंट दॅन टायमिंग इन द मार्केट. परफेक्ट टाइम कधीच येत नाही. पण आजचा तुमचा एक दिवस तुमच्या फ्युचरसाठी एक गेम चेंजर होऊ शकतो. तर एस-आय-पी आत्ताच सुरुवात करा. छोट्या अमाउंटपासून का असेना, पण कन्सिस्टंट राहा. उद्याचा रिग्रेट टाळायचा असेल, तर आजच डिसिजन घ्या. जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल, तर कमेंट करा या व्हिडिओच्या खाली स्टार्ट म्हणून आणि आम्ही कनेक्ट होऊ. प्रॉपर प्लॅनिंगसाठी आत्ताच आपण कनेक्ट होऊया. इथे मी एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवू इच्छितो, की एका माझ्या क्लायंटने फक्त 2,000 पर मंथची एस-आय-पी 20 वर्षासाठी चालू केली आहे. एका मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंडमध्ये. आणि त्याची रिटर्न्स तर कन्सिस्टंट येतीलच, कारण ते डिव्हाईड आहेत इक्विटी, गोल्ड, सिल्व्हर तसेच डेब्टमध्ये. तर इयरली जर त्याने स्टेप अप एस-आय-पी केली म्हणजे वर्षानुवर्षे ₹500 त्याच्यात ॲड ऑन केले, तर त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट किती होईल? रेग्युलर एस-आय-पीनुसार 4,80,000 होईल 20 वर्षासाठी. मग त्याचे 12% च्या नुसार रिटर्न्स येतील किती बघा? ₹18,39,714. आणि तेच स्टेप अप एस-आय-पीने जर त्यांनी इन्व्हेस्ट केले, तर त्याची इन्व्हेस्टमेंट होते 16,20,000. त्याचे होतील 46,00,000 ऑलमोस्ट. तेच 13% मार्केट जर चांगलेच वाढले, ओव्हरऑल कन्सिस्टंट रिटर्न दिला, तर ॲव्हरेज सी-ए-जी-आर 13% इज इनफ. तर 13%च्या नुसार तर ते व्हॅल्यू होतील रेग्युलर एस-आय-पीनुसार 20,00,000पेक्षा जास्त. आणि ते स्टेप अप एस-आय-पी क्रॉस होतात 50,00,000. तर तुमचे काय स्वप्न असतील एक 20 वर्षानंतर रिटायरमेंट प्लॅन जर करत असाल, तर हा एक उत्तम पर्याय आहे. मग चाइल्ड एज्युकेशनचं ड्रीम असू दे किंवा कोणतंही तुमचं एक फायनान्शियल गोल असू दे, तर हे स्टेप अप एस-आय-पीने या एस-आय-पी अमाउंटने तुम्ही छोट्याशा का असेना मोठी स्वप्न गाठू शकतात. कनेक्ट व्हायचं असेल तर लगेच आम्हाला मेसेज करा. धन्यवाद.